मंडळी, भेंडीची भाजी तर तुम्ही नेहमीच बनवत असतात. एकाच प्रकारची भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या एकदा माझ्या पद्धतीने भेंडीची भाजी नक्की ट्राय करून बघा. खूपच चटपटीत आणि टेस्टी अशी ही भेंडी 10 मिनिटात तयार होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम केलेला आहे. 2 चमचे तेल घातलं आहे. 1 चमचा जिरं घालायचं. जिरं छान खमंग खरपूस भाजून झालं पाहिजे. तर जिरं आता कलर बघा तुम्ही पाहू शकता चेंज झालेला आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या यामध्ये मी ठेचून घातलेल्या आहे. यामुळे भाजीला सुगंध खूप छान येतो. 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्ता या तेलातच छान परतवून घ्यायचा. आता एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा देखील मस्त या तेलामध्येच परतवून घ्यायचा. गॅस इथे मी स्लो ठेवलेला आहे, गॅस फास्ट केलेला नाही. स्लो गॅसवरच हा कांदा छान परतवून घ्यायचा. मंडळी, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक रेसिपीला लाईक करा. तर हे पहा कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे. यामध्ये आता काही मसाले घालूया. पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर आणि 1 चमचा मी इथे किचन किंग मसाला घातलेला आहे. मसाले छान या तेलातच परतवून घ्यायचे आहे. अशामुळे भाजीला कलर देखील खूप छान येतो आणि भाजीची टेस्टसुद्धा वेगळी लागते. आता भेंडीची भाजी मी इथे पाव किलो अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे, ती घालायची आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे. तुमच्याकडे लिंब असेल तर लिंबूचा रससुद्धा वापरू शकता. आमचूर पावडरनी ही भाजी मस्त चटपटीत बनते आणि या भाजीला चिकटपणा देखील येत नाही. तर तुम्ही आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता. आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले अशा पद्धतीने भाजीला कोट करून घ्यायचे आहेत. आता पॅनला लीड लावायचं आहे आणि 5 मिनटं स्लो गॅसवरच ही भाजी छान शिजवून घ्यायची. तर 5 मिनटं ही भाजी मी छान स्लो गॅसवरच वाफवून घेतलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपण इथे आमचूर पावडरचा वापर केला आहे तर भाजी एकदम मस्त सुटसुटीत झालेली आहे. कुठेही चिकट भाजी ही दिसत नाही किंवा या भाजीला अजिबात तार देखील आलेली नाही. आता ही भेंडीची भाजी अजून टेस्टी बनवण्यासाठी यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं. बेसन घालून तुम्ही कधी भाजी केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून पहा, खूपच टेस्टी लागते. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मिठाचा वापर मी सुरुवातीला केला नाही कारण आपल्याला जरी ही भाजी पाव किलो दिसली असेल तरीसुद्धा ही भाजी शिजल्यानंतर म्हणजे वाफवल्यानंतर याचं प्रमाण खूप कमी होतं, आटतं आणि सुरुवातीला मीठ घातल्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला कळत नाही आणि भाजी खारट बनते. त्यामुळे मीठ नंतरच घालायचं. आता सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता बेसन देखील या भाजीला छान कोट झालेलं आहे. तर 1 ते 2 मिनटं छान असं बेसन मस्त मिक्स करून कोट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा लीड लावून 5 मिनटं ही भाजी मंद गॅसवर म्हणजे स्लो गॅसवर वाफवून घ्यायची. अशा पद्धतीने वाफवून ही भाजी आपली 5 मिनिटांनी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता याला कलर देखील खूप मस्त आलेला आहे. अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी मसाला भेंडी आपली बेसन घालून केलेली तयार झालेली आहे. अशा प्रकारे भेंडीची भाजी तुम्ही टिफिनला सकाळी 10 मिनिटात बनवू शकता. एकदम झटपट बनते. मुलांना आवडत नसेल किंवा मोठ्यांना देखील भेंडीची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही जर बनवून त्यांना दिली तर ते नक्कीच आवडीने खातील. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर ही चटपटीत झणझणीत आणि चमचमीत अशी भेंडीच्या भाजीची रेसिपी मंडळी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.